परम परिजकाचे कष्ट भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर श्री प्रभुपाद अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्त वृंद की जय। श्री श्री राधा कृष्ण गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय। वृंदावन धाम की जय। मथुरा धाम की जय। नवदीप धाम की जय। जगन्नाथपुरी धाम जय जय। गंगा माई की जय। यमुना माई की जय। तुलसी देवी जय की जय। भक्ति देवी की जय। गौर प्रेमानंद जय। हरि बोल। हरि हरि बोल। All glories to the assembled devotees. All glories to the assembled devotees. All हरे glories, all कृष्ण glories to Shri Guru. हरे कृष्ण। गौर ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ओम नमो नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च गोविंदाय नमो नमः। आपण आता श्रीमद भागवतम स्कंद 1 चॅप्टर 2 मधील डिव्हिनिटी अँड डिवाइन सर्व्हिसेस हा जो चॅप्टर आहे त्याच्यावरती टेक्स्ट 19 त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तदा रजस्तो तमो भावा कामलोभादयश्च ये चेत एतैर्ना बुद्धं स्थितं सत्त्वे प्रसीदति। तदा रजस्तमो भावा कामलोभादयश्च ये चेत एतैर्नावृद्धं स्थितं सत्त्वे प्रसीदति। तदा रजस्तमो भावा कामलोभादयश्च ये चेत एतैर्नावृद्धं स्थितं सत्त्वे प्रसीदति। तदा रजस्तमो भावा कामलोभाश्चये चेतेनाविद्धं स्थितं सत्त्वे प्रसीदति। तदा रजस्तमो भावः कामलोभाश्चये एतैरनुदितं स्थितं सत्त्वे प्रसीदति। माताजी तदा रज ठीक है करेक्ट. कामलोभायश्च चेत ऐत अनाविद्धं स्थितं सत्त्वे प्रसीदति। माताजी हरे कृष्ण बोलिए। भाषा वाचू माताजी. ओके ठीक आहे. तदा त्यावेळी रजोगुण तमोगुण भावाः भाव अवस्था काम लोभ इच्छा लोभ लोभ आदय दुसरे च आणि ये जे चेतः चित्त मनः एतै याद्वारे
अनाविद्धम प्रभावित न होता स्थिर होऊन सत्वगुणात प्रसिद्धती या प्रकारे पूर्ण संतुष्ट होतो. ट्रान्सलेशन. ज्यावेळी हृदयात सुदृढ प्रेमभक्ती प्रस्थापित होते त्यावेळी प्रकृतीच्या तम रज या गुणांचे वासना, इच्छा, लोभ इत्यादी परिणाम हृदयातून समाप्त होतात. नंतर भक्त सत्वगुणात प्रतिष्ठित होऊन पूर्णपणे सुखी होतो. तात्पर्य. जीव आपल्या सामान्य स्वाभाविक स्थितीत आध्यात्मिक आनंद प्राप्त झाल्याने पूर्णपणे संतुष्ट असतो. या अस्तित्वाच्या स्थितीला ब्रह्मभूत किंवा आत्मा स्थिती असे म्हणतात. हा आत्मानंद एखाद्या निष्क्रिय मूर्खाच्या आनंदाप्रमाणे नाही. निष्क्रिय मूर्ख अज्ञानाच्या स्थितीत असतो, तर आत्मतृप्त असा आत्मानंदी अस्तित्वाच्या भौतिक स्थितीच्या पलीकडे असतो. ही पूर्णत्वाची अवस्था सुदृढ प्रेमभय भक्तीत स्थित होताच मनुष्याला प्राप्त होते. भक्ती म्हणजे निष्क्रियता नव्हे, तर ती आत्म्याची अनन्य स्वाभाविक शुद्ध क्रिया आहे. आत्म्याच्या अशा शुद्ध क्रिया जडतत्वाच्या संपर्कामुळे दूषित होतात आणि विशेष वासना, इच्छा, लोभ, निष्क्रियता, मूढता, निद्रा अशा रोगग्रस्त अवस्था व्यक्त होतात. प्रेममय भक्तीचा परिणाम तम आणि रज या गुणांच्या परिणामांच्या पूर्ण निर्मूलनाच्या रूपात दिसून येतो. भक्त त्वरित सत्वगुणात प्रतिष्ठित होतो आणि अशा शुद्ध सत्वमय स्थिती अथवा वासुदेव स्थिती उन्नत होण्यासाठी पुढील प्रगती करतो. या शुद्ध सत्व स्थितीतच केवळ भक्त शुद्ध स्नेहातून श्रीकृष्णांना सदैव प्रत्यक्ष पाहू शकतो. भक्त नेहमी शुद्ध सत्वगुणात स्थित असतो, म्हणून तो कोणाचीही हानी करीत नाही, कोणाला दुःख देत नाही. अभक्त मात्र कितीही सुशिक्षित असला तरी तो नेहमीच इतरांसाठी हानिकारक असतो. भक्त राजसी प्रवृत्तीचा अथवा मूर्ख नसतो. उपद्रवी मूढ विषयी मनुष्य भगवत भक्त होऊ शकत नाही. बाह्य सजावटीने त्याने भक्त म्हणून स्वतःची कितीही प्रसिद्धी केली तरी ते सर्व व्यर्थ असते. भक्त परमेश्वराच्या सर्व सद्गुणांनी संपन्न असतो. परिमाणात्मक दृष्ट्या अशी गुणवत्ता भिन्न असू शकते, परंतु गुणात्मक दृष्ट्या भगवंत आणि त्यांचे भक्त एक आहेत. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्तवृंद.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे आजच्या या श्रीमद भागवतम साठी. भरपूर पाऊस पडतोय आणि तरी सुद्धा तुम्ही एवढ्या उत्साहाने श्रीमद भागवतमच्या श्रवणासाठी एकत्रित आहात. काही जण एकत्रित आलेत, काही जण झूम वरती आलात. पण ज्यांनी खास करून मंदिरामध्ये येऊन प्रत्यक्ष येऊन हा प्रयत्न केलाय ऐकण्यासाठी, त्यांचे खास आभार. कारण एवढा पावसामध्ये येणं शक्य नाही. इथे सुद्धा आज मुंबईत पण खूप पाऊस आहे. आणि आज नंददुलाल प्रभू ऍक्च्युली हा क्लास देणार होते, पण मंदिरामध्ये त्यांची भागवतमची देण्याची सेवा आहे. त्यामुळे प्रभूजी आज जॉईन झाले नाहीत. त्यामुळे मला आज ही सेवा देण्यात आली आहे. प्रभूजी खूप एको येतोय मध्ये. लोकेश्वर कृष्ण प्रभू, आवाज येतोय माझा? हा प्रभूजी, आवाज येतोय. ओके. येस. सो आजच्या या पर्टिक्युलर श्लोकामध्ये श्रील प्रभुपाद आणि हे जे डिस्कशन चाललंय, खूप सुंदर डिस्कशन आहे. मागच्या वेळेला आपण श्रवणावरती ऐकलं की किती श्रीमद भागवतम किती महत्व आहे. आणि नंददुलाल प्रभूने खूप सुंदररित्या सांगितलं की नित्यम भागवत सेवा म्हणजे रेग्युलरली श्रीमद भागवतमची सेवा करणं. श्रीमद भागवतम एक व्यक्ती स्वरूपात किंवा पुस्तक स्वरूपात दोन्हीची सेवा करणं किती महत्वाचं आहे याबद्दल प्रभूजींनी सांगितलं. तर आता ज्यावेळी हृदयामध्ये सुदृढ प्रेम भक्ती प्रस्थापित होते, त्यावेळेला प्रकृतीच्या तम रुज या गुणांचे वासना, इच्छा, लोभ इत्यादी परिणाम हृदयातून समाप्त होतात. नंतर भक्त सत्वगुणात प्रतिष्ठित होऊन पूर्णपणे सुख होतं. हे आजचं ट्रान्सलेशन आहे. तर श्रीमद भागवतम जेव्हा आपण ऐकतो आणि आपण त्याच्यामध्ये ऐकलं की नष्टप्रायेषु अभद्रेषु अशा प्रकारे जे अनर्थ आहेत ते हृदयातून नष्ट होतात. पण या भागामध्ये महत्वपूर्ण भाग हा दिला की भक्तिमय सेवा किंवा डिवोशनल सर्व्हिस, की जे याबद्दल आपण खास याच्यावरती आज चर्चा करू की सुदृढ प्रेम भक्ती जी आहे त्या प्रेम भक्तीने कशा प्रकारे हृदयातून वेगवेगळे जे अनर्थ आहेत त्या अनर्थांवरच सुद्धा आपण थोडीफार चर्चा करू. पण सर्वात प्रथम आपण बघू की नेक्टर ऑफ डिवोशन जे आहे त्याच्यामध्ये श्रील प्रभुपाद रूप गोस्वामींनी भक्तिमय सेवा याच्याबद्दल खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. शुद्ध भक्तिमय सेवा जी आहे आणि त्याचे काय वेगवेगळे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत याच्याबद्दल पण रूप गोस्वामींनी लिहिले आणि श्री प्रभुपादांनी त्याच्यावरती वेगवेगळे त्यांचे अनुभव, त्यांचे रिअलायझेशन त्यांनी शेअर केलेले आहेत त्याच्यामध्ये. सो जर शुद्ध भक्तिमय सेवे जर बद्दल आपण पाहिलं तर त्याचे काही जे गुणधर्म आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणता येईल. तर पहिला त्याचा एक कॅरेक्टरिस्टिक आहे क्लेशाग्नी. क्लेशाग्नी म्हणजे काय की शुद्ध भक्तिमय सेवा जी आहे की इमिजिएटली रिलीफ फ्रॉम ऑल काइंड ऑफ मटेरियल डिस्ट्रेस. म्हणजे जे जे भौतिक जगामध्ये जे काही त्रास होत असतात त्यांच्यापासून आपल्याला इमिजिएट रिलीफ मिळतं. जसं आता पाऊस झालाय, पण पावसाच्या अगोदर किती उष्णता होती, किती गरमी होती आणि सगळेजण कंटाळून गेले होते की अरे बाप रे, एवढी गरमी, आणि कधी एकदा थोडं वातावरण थंड होईल आणि मग पाऊस येतो. आणि तो पाऊस आल्यानंतर मग आपल्याला वाटतं की हा चला थोडं शांत झालंय आता. सो एक आपण सुद्धा आपल्या भौतिक जगामध्ये जेव्हा आपण आहोत आणि तो आपला जो कॉन्शियसनेस आहे, आपली जी चेतना आहे, त्याच्यामध्ये या भौतिक जगामध्ये आपण जे काही कार्य करतोय ते त्याच्यातून जे दुःख किंवा आपल्याला त्रास जो होतोय हा ऍक्च्युली याचं कारण काय आहे की इग्नोरन्स आहे. इग्नोरन्स, फॉल्स इगो या सर्व गोष्टींचा आपल्यावरती एवढा प्रभाव झालेला असतो की आपण या तप्त झालेलो असतो की याच्यामध्ये की जसं हे ऊन जसं आहे त्याप्रमाणे आपण पण आतून
तापलेलं असतं की कशा प्रकारे हे त्रास होतोय, कधी हे ठीक करायला जावं तर काही ना काहीतरी दुसरं येतं. तर अशा प्रकारे जो आपल्याला जो भौतिक जगतामध्ये जो त्रास मिळत असतो त्याच्या त्या मटेरियल डिस्ट्रेस पासून आपल्याला सर्वात सुटका मिळते याच्यामधून. सो हा एक एक प्रकारचा लेवल जो आहे. आणि प्रभुपादांनी सांगितलं की ज्या कोणी ही जी भक्तिमय सेवा सिरियसली घेतली आहे, तर हे ज्या मिझरीज आहेत, या मिझरीज कशामुळे होतात की बॉडी, माइंड किंवा नेचर आहे, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक याच्यामुळे जे त्रास होत आहेत आणि इतर व्यक्तींमुळे. सो हे सर्व गोष्टी न्यूट्रलाइज होतात. आपण जर भागवतम मध्ये पण पाहिलं की कशा प्रकारे ध्रुव महाराज हे सुद्धा या अशाच परिस्थितीतून जात होते, जेव्हा त्यांना त्यांच्या सावत्र आईने सांगितलं की बाबा तुम्हाला तुमची ही जागा नाहीये. तो एक प्रकारे एक मटेरियल तो डिस्ट्रेस होता त्यांच्यासाठी. आणि त्याच्यातून त्यांना वाटत होतं की कसं आपण ह्याच्यातून बाहेर पडायचं. आणि जेव्हा त्यांनी प्रार्थना केली भगवंतांपाशी आणि अर्थात त्यांच्या आईने त्यांना मार्गदर्शन दिलं, नारद मुनींनी मार्गदर्शन केले आणि ते जेव्हा भक्तिमय सेवेमध्ये अ, गेले, मग त्यांना वाटायला लागलं की या सर्व गोष्टींचा आपल्याला काही अ, गरज नाहीये. त्यांनी त्याची तुलना अ, या भक्तीमधल्या ज्या भौतिक जगामधल्या गोष्टी त्याची तुलना त्यांनी काचीच्या तुकड्यांप्रमाणे केली, जे आपल्याला दिसतात हिऱ्यासारखे पण काचेच्या तुकड्यांसारखे त्यांनी त्याची हे केलेली आहे. आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की जेव्हा आपण भक्तीमध्ये येतो त्याच्या अगदी बऱ्याचशे लोक जे आहेत ते भक्तीमध्ये येतात कारण त्यांना काही ना काहीतरी त्रास असतो. फार कमी लोक आहेत जे जिज्ञासा आहे किंवा चला आपण आध्यात्मिक काहीतरी शिकू या दृष्टीने सुरुवातीला येत नाही. बरेच जण काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात आयुष्यामध्ये आणि आपल्याला वाटते कुठेतरी आता आपल्याला मार्ग स्वीकारला पाहिजे, कुठेतरी आश्रय घेतला पाहिजे आणि त्या प्रकारे मग आपण या कुठल्या ना कुठल्या तरी मार्गामध्ये जातो. आणि जर आपण अ, जर खरोखर भाग्यवान असू तर आपण अ, भक्तिमय मार्गामध्ये येतो, भक्तीच्या मार्गामध्ये येतो. नाहीतर बरेचसे असे मार्ग असतात जे लोक स्वीकारतात पण त्याच्यामध्ये त्यांना ते जे जे जो पाहिजे आहे ते मिळत नाही. तर दुसरा जो कॅरेक्टर आहे तो आहे शुभदा. भक्तिमय सेवेचा एक जो कॅरेक्टर आहे, डिव्होशनल सर्व्हिस आहे, तो आहे शुभदा. तर सर्व शुभदा म्हणजे सर्व जे ऑस्पिशियस गोष्टी असतात, शुभ गोष्टी आहेत, त्या गोष्टींची सुरुवात होते. जेव्हा व्यक्ती भक्तीमध्ये येतो, त्या भक्तीमध्ये आल्यानंतर त्यांची त्यांच्या भौतिक आणि स्पिरिच्युअल दोन्ही बाबतीमध्ये त्यांना जे काही जरुरी आहे त्या गोष्टी मिळायला लागतात. स्पिरिच्युअल वेलबिंग आहे. त्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या मिळायला लागतात. आणि सर्वात महत्वाचं काय होतं, की जे हृदयामध्ये जे जे आपण आज त्याच्यावरती थोडं आणखीन हे करणार, की हृदयाची शुद्धता होऊन आपलं जे कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर ते व्यवस्थित होतं. म्हणजे बरेच जण आपल्याला सांगतात, की अरे आपले जर जुने मित्र वगैरे असतील आणि आपल्याला भेटतात, "अरे, तू अगोदर कसा होतास आणि आता कसा आहेस?" आपल्याला कधी-कधी जाणवत नाही, की आपण भक्तीमध्ये येऊन काय मिळालेलं आहे आपल्याला. आपण विसरतो. पण जेव्हा इतर लोकं बघतात ते म्हणतात, "अरे, तू अगोदर म्हणजे 180 डिग्रीज चेंज आहे तुझ्यामध्ये." सो ही एक गोष्ट होते. आणि भक्तीमध्ये एक मार्ग जेव्हा आपण स्वीकारतो, त्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्याला ज्या सर्व गोष्टी लागतात, फेव्हरेबल कंडिशन्स भक्तीमध्ये आपलं आपली प्रगती होण्यासाठी जे काही गोष्टी लागतात, त्या गोष्टींप्रमाणे आपल्याला एक सुटेबल एन्व्हायर्नमेंट तयार होते. सो हा कधी-कधी तुम्हाला सर्वांना पण अनुभव आला असेल, की काही ना कधी कितीतरी अशा चांगल्या गोष्टी व्हायला लागतात. ऑटोमॅटिकली जे असंच संघ आहे, तो पण निघून जातो. कधी-कधी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. पण तरीसुद्धा बऱ्याचशा अशा गोष्टी असतात, ज्या आपल्या आयुष्यामधून निघून जातात. आणि आपल्याला एक फेव्हरेबल एटमॉस्फिअर निर्माण होऊन जातं. प्रभुपाद सांगतात, की
life of disciple devotees becomes glorious. तर प्रभुपादांनी सांगितलं की जर तुम्हाला प्रभुपादांनी सांगितलेलं की जर तुम्हाला जर तुरुंग वगैरे नको असतील तर तुम्ही सगळ्यांना भक्त बनवा, मग तुम्हाला तुरुंगाची गरज पडणार नाही या जगामध्ये सुद्धा. कारण प्रत्येक जण भगवंतांच्या सेवेमध्ये जोडला जाईल आणि एकमेकांची सेवा करण्याचा प्रयत्न करेल, एकमेकांना लुटायचा प्रयत्न करणार नाही. आणि भगवद्गीता पण याच्यावरती सांगते की जर अगदी थोडी आपण जरी हे सेवा केली, लिटिल प्रॅक्टिस, आणि त्याच्यातून आपण जे ग्रेटेस्ट डेंजर, जो सगळ्यात मोठा धोका आहे, त्या धोक्यातून आपण बाहेर पडू शकतो. आणि वन कंटिन्यूज टू इन इन स्पिरिच्युअल लाईफ. सो जेव्हा आपण भक्तीचा आश्रय घेतो किंवा भक्तिमय सेवेचा आश्रय घेतो, त्यावेळेला आपल्याला प्रभुपादांची कृपा आणि भगवंत स्वतः सुद्धा आपल्यासाठी स्वतः खूप प्रयत्न करतात. ही खूप मोठी एक होप गिव्हिंग सिच्युएशन आहे. जसं आपण बघू की आता अयोध्या होता, द्वारका आहे, वृंदावन, ते जेव्हा स्वतः तिथे प्रेझेंट होते, उपस्थित होते, त्यावेळेला सुद्धा आणि जेव्हा ते नव्हते तेव्हा सुद्धा हे जे तिकडचे वासी होते, अयोध्यावासी, द्वारकावासी, वृंदावनवासी, ते का आनंदी होते? कारण भगवंतांचा तिकडे वास होता. जिथे भगवंतांचा वास आहे तिथे ते वातावरण शुभ होतं आणि आनंदी वातावरण निर्माण होतं. सो प्रभुपादांच्या कृपेमुळे प्रभुपादांनी एवढी सारी मंदिरं निर्माण केलेली आहे. आपल्याला इस्कॉन मध्ये, बारामती मध्ये सुद्धा सुंदर मंदिर आहेत. केवळ तेच नाही, तर प्रभुपादांनी आपल्याला हे पण दाखवून दिलं की आपल्याला केवळ बाहेर मंदिर नाही, आपण आपले स्वतःचे घर सुद्धा जे आहे हे एक मंदिरासारखे बनवू शकतो. कसे? जेव्हा आपण हरे कृष्णा, जेव्हा आपण भगवंतांचे विग्रह आहे किंवा एक मंदिर आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये प्रस्थापित करतो, तर आपल्या सर्वांचा जो हेतू असतो हा त्या भगवंतांच्या विग्रहांच्या जे काही कार्य करतो ते त्यांच्या आनंदासाठी करतो. आणि जेव्हा आपण त्यांच्या आनंदासाठी करतो तेव्हा भगवंत आपल्या आनंदाची काळजी घेतात. त्यामुळे हे जे शुभदा आहे, हे वातावरण, जे शुभ वातावरण निर्माण करणं, हे एक भक्तिमय हा एक ऍस्पेक्ट आहे. तिसरा आहे की मोक्ष लघुताकृत, एक ट्रान्सेंडेंटल प्लेजर, जो आनंद असतो, एक दिव्य आनंद आहे. हा दिव्य आनंद आपल्याला भक्तिमय सेवेमुळे ऑटोमॅटिकली मिळायला लागतो. तर तुम्ही आता जर्नी बघाल की याच्यामध्ये सुरुवातीला होता की जे क्लेश आहेत ते निघून गेले, म्हणजे ज्या वाईट गोष्टी आहेत त्या निघून गेल्या, शुभ गोष्टी यायला सुरुवात होतात. आणि केवळ शुभ गोष्टी येऊन थांबत नाही, तर त्याच्यातून एक एक दिव्य आनंद आहे. हा दिव्य आनंद मिळणं हा खूप महत्वाचा असतो. सो भक्ती म्हणजे केवळ एक ब्राह्मण रिअलायझेशन आहेत किंवा एक प्रकारचं सेन्स प्लेजर आहे. म्हणजे काही काही वेळेला काही व्यक्ती असतात आपल्याला शक्ती देतात, या 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 तुम्हाला आम्ही खास करून तपस्या करून शक्ती मिळवतात. पण हे तसं नाहीये. हा दिव्य आनंद आहे. म्हणजे आता आपण जर पाहिलं की हिरण्यकश्यपू आहेत, त्यांनी खूप तपस्या केली, रावणाने खूप तपस्या केली, पण तो तपस्या करण्याचा हेतू वेगळा होता आणि त्यांना जो मिळणारा त्याच्यातून आनंद, त्यांना दिव्य आनंद कधीच मिळाला नाही. त्यांना शक्ती मिळाल्यात पण दिव्य आनंद नाही मिळाला. सो जर आपण पाहिलात की भक्त जे आहेत, भागवतामध्ये पण याचं वर्णन येतं 3ऱ्या कॅन्टोमध्ये, आय थिंक 25व्या चॅप्टर 3.25-36. सो प्रभुपाद त्याच्यामध्ये आहे की जे भक्त आहेत की त्यांचा जो आनंद आहे हा द्विगुणित होत असतो जेव्हा जेव्हा भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होत राहतात. त्यांचा जो आनंद आहे हा वाढत जातो. त्याच्यामध्ये कधी कमीपणा येत नाही, कमी होत नाही कधी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की या आनंदामध्ये सर्वजण भाग घेऊ शकतात.
त्याच्यामध्ये कुठेही असं नाहीये की केवळ ब्राह्मण व्यक्ती आहे ते करू शकतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सर्व प्रकारचे व्यक्ती जे आहेत समाजामध्ये, या सर्वजण याच्यामध्ये भाग घेऊ शकतात आणि या दिव्य आनंदाचा अनुभव ते घेऊ शकतात. तर हा एक फार महत्वाचा भाग आहे, कारण कधी कधी सुरुवातीला म्हणजे असे लोकांना वाटायचं की अरे ह्या सर्व गोष्टी आहेत या केवळ काही ठराविक उच्च सुशिक्षित किंवा उच्च जन्म ज्यांचा झालेला आहे त्या व्यक्तीच फक्त घेऊ शकतात. पण प्रभुपादांच्या कृपेमुळे हा सर्व आनंद, चैतन्य महाप्रभूंच्या कृपेमुळे हा आनंद सर्वांपाशी पोचलाय. त्यामुळे हे आपलं खूप भाग्य आहे. नाही तर आपण हा विचार पण करू शकलो नसतो की अरे हे आपण करू शकतो. बऱ्याच जणांना आपला हा अनुभव असेल की आपल्याला वाटत की हा हे जे श्लोका वगैरे आहेत हे फक्त काही ब्राह्मण आहेत तेच करू शकतात, असं नाहीये. तर या सर्वाचा आनंद आपल्याला मिळतो. आणि आपण पाहिलं की प्रभुपादांनी असे काही लोक होते ज्यांनी पूर्णपणे म्हणजे ड्रग्ज किंवा नशापान करत होते आणि सर्व वाईट प्रकारच्या सवयी होत्या. लिटरली म्हणतात ना, गटारात पडलेले असे व्यक्ती होते. त्यांना बाहेर काढून त्यांना त्यांनी शुद्ध भक्त बनवले आणि या सर्व गोष्टींचा अनुभव, आनंद त्यांना त्यांच्यामुळे मिळाला आहे. आपण बघतो की प्रल्हाद महाराजांना हिरण्यकशिपू त्यांचा छळ करत होता. पण इतक्या प्रकारच्या त्यांना आगीत टाकणं किंवा सापांच्या विहिरीमध्ये टाकणं, हत्तीच्या पायाखाली थोड्या वेळाचा प्रयत्न करणं, या सर्व टॉर्चर मध्ये सुद्धा प्रल्हाद महाराज जे होते ते ब्लिसफुली चॅन्टिंग करत होते. भगवंतांच्या नावाचा ते उच्चारण करत होते, ते सुद्धा त्या आनंदामध्ये. त्यामुळे हा जो ट्रान्सेंडेंटल किंवा दिव्य जो आनंद आहे, हा दिव्य आनंद कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यक्ती घेऊ शकतो. आणि आपण पाहतो की आजही कितीतरी असे भक्त आहेत आणि ते भक्त या दिव्य आनंदाचा अनुभव अजूनही कठीण परिस्थितीमध्ये घेतात. सिंपल एक्झाम्पल पाहिलं तर आपण पाहू शकतो की परमपूज्य जयपताका स्वामी महाराज इतक्या कठीण परिस्थितीमध्ये, म्हणजे या फिजिकल कंडिशन मध्ये त्यांना रेग्युलरली डायलिसिस करावं लागतं. फिजिकल मुवमेंट नाहीये, डिपेंडन्सी आहे खाण्यासाठी किंवा बोलण्यासाठी सुद्धा. पण तरी सुद्धा या परिस्थितीमध्ये सुद्धा तो दिव्य आनंद ते अनुभव घेऊ शकतायत. तर असं नाही की हे कधीतरी कुठल्या तरी पुस्तकांमध्ये फक्त लिहिलंय आणि पूर्वीच्या काळामध्ये होत होतं, असं नाहीये. आजही आपल्या अवतीभोवती असे भक्त आहेत या दिव्य आनंदाचा अनुभव घेत आहेत. दुसरा त्याच्यानंतर जो चौथा त्याचा जो कॅरेक्टरिस्टिक आहे शुद्ध भक्तीचा आहे तो आहे की सुदुर्लभ आहे. आता ही भक्ती जी आहे ही सोपी आहे. हा एक आपल्याला सांगितलं की किती सोप्या मार्गाने आपण ही भक्ती चा हे करू शकतो, अनुभव घेऊ शकतो. पण त्याच्यासाठी सर्वात महत्वाची म्हणजे प्रामाणिकता पाहिजे. आणि दुसरा जो महत्वाचा भाग आहे की पर्सनल मोटिव्ह हे नको असले पाहिजे. पर्सनल मोटिव्ह म्हणजे एक आत्मकेंद्रित जो हे असतो की मला काय मिळेल याच्यातून, ही या गोष्टी जर आपल्याकडे आपण या गोष्टींचा जर त्याग केला तर आपल्याला ही रेअर आहे भक्ती. असं नाही की रस्त्यावर ते वाटतायत की सगळीकडे मिळत आहेत, चला घ्या तुम्ही इकडे, कितीतरी गोष्टी इझिली अवेलेबल असतात. पण आपलं हे भाग्य आहे की आपण या मार्गामध्ये आपण आलो आहोत आणि आपण ही भक्ती करतो आहोत. तर आपल्याला या गोष्टींची माहिती असणं पण आवश्यक आहे. आणि भगवद्गीतेमध्ये पण लिहिलेलं आहे 7.19 मध्ये की कितीतरी जन्मानंतर भगवंत सांगतात कितीतरी जन्मानंतर जो एखादा व्यक्ती असा असतो तो मला शरण येतो. सो प्रभुपाद म्हणतात की आउट ऑफ मिलियन्स, लाखो करोडो लोक आहेत याच्यापैकी एकाला परफेक्शन मिळतं.
आणि त्याच्यापैकी एक जण असतो ज्याला कळतं की भगवंत कृष्ण आहे, इज द ट्रुथ, अल्टिमेट ट्रुथ, अल्टिमेट जे ऍब्सोल्यूट ट्रुथ म्हणता येईल त्याला, की जे परम सत्य आहे, हे भगवंत आहे, हे फार कमी लोकांना समजू शकतात. आपण बघतो की भरत महाराज सुद्धा त्यांना ते परफेक्शन येण्यासाठी त्यांना 3 जन्म घ्यावे लागले. हा, ते पहिल्यांदा भरत महाराज होते, त्यांनी नंतर एखाद्या हरणापाशी आकर्षित होऊन नंतर पुढच्या जन्मी ते हरिण झाले, आणि त्याच्यानंतर त्यांना जन्म मिळाला जड भारत. आणि जड भारत जेव्हा तेव्हा झाले त्याच्यानंतर मग त्यांना त्यांचं परफेक्शन मिळालं. तर बरेचसे असे लोक आहेत जे भगवंतांना अप्रोच करतात की काही पैसा असेल, की आपल्याला पैशाची कमी आहे, किंवा माझी तब्येत चांगली सुधारावी किंवा चांगली असावी, अशा सर्व गोष्टींसाठी भगवंतांपाशी येतात. म्हणजे आता आपण चौपाटीला पाहिलं तर बरेच लोक, चांगली गोष्ट आहे की ऍटलिस्ट भगवंतांच्या पाशी येतात. आणि हा अनुभव बारामतीमध्ये पण येत असेल की वर्षाचा पहिला दिवस असतो, त्या दिवशी सर्वजण येतात आणि भगवंतांची प्रार्थना करतात. किंवा कधी परीक्षा असेल त्या परीक्षेच्या वेळेला येतात, किंवा कधी कोणाचे सिव्हिअर हेल्थ क्रायसिस असतात, त्यावेळेला येऊन भगवंतांपाशी प्रार्थना करते की भगवंत मला वाचव. ऍटलिस्ट हे बेस्ट आहे, पण तरी सुद्धा हे हा एक प्रकारे व्यवहार आहे. पण भक्तिमय सेवा जी आहे, हा एक व्यवहार नाही आहे, हा भगवंतांपाशी आपला एक शरणागती आहे. सो हा एक पण एक भाग आहे की सुदुर्लभ आहे. आपण आतापर्यंत पाहिलं की कशा प्रकारे एक क्लेशाग्नी होता आहे, तो जातो, शुभदा आहे, एक शुभ हे गोष्टी येतात, आणि एक दिव्य आनंद मिळतो. पण त्याच्यानंतर आपल्याला कळतं की हे किती सोपं नाही आहे, किती सुदुर्लभ गोष्टी आहे. केवळ दुर्लभ नाही, सुदुर्लभ म्हणून म्हटलं तो. नंतर जो पाचवा जो आहे कॅरेक्टरिस्टिक आहे, तो आहे की जे त्याला काय म्हणतात, मोक्ष लघुकथा कृत. आता मोक्ष हा म्हणजे लिबरेशन कन्सेप्ट जो आहे, लिबरेशनचा कन्सेप्ट आहे. हा लिबरेशनचा कन्सेप्ट काय आहे की आपला जो सुरुवातीचा भाग असतो, सुरुवातीला आपण भक्तीमध्ये येतो त्याला, अरे बापरे खूप त्रास आहे, याच्यातून आपल्याला मोक्ष मिळावा, एक सुटका मिळावी, या सुटका मिळण्याच्या भागातून आपण येतो. आणि बऱ्याचशा मार्गांमध्ये लोक कोणाचाही आश्रय घेतात. का घेतात? कारण त्यांना एक प्रकारे मुक्ती मिळावी, या सर्व गोष्टीमधून मुक्ती मिळावी, याच्यातून हे एक प्रकारे अवॉइडिंग द प्रॉब्लेम्स आणि त्याच्यातून दूर पळून जाण्याचा हा प्रयत्न असतो. पण जेव्हा भक्त असतात, ते जे शुद्ध भक्त असतात, की ते त्यांना वाटतं की हे लिबरेशन किंवा मुक्ती आहे, ही खूप खूप कमी दर्जाची आहे. भक्तिमय सेवेच्या कंपॅरिझन मध्ये ह्याला काही अर्थच नाहीये. श्रीमद भागवतम मध्ये पण बऱ्याच ठिकाणी याचं वर्णन आलंय की कशा प्रकारे भगवंतांनी विचारलेलं आहे भक्तांना की तुम्हाला काय पाहिजे, लिबरेशन पाहिजे. म्हणजे जेव्हा भगवान नरसिंहदेव जेव्हा येतात आणि नंतर ते प्रल्हाद महाराजजी संवाद करतात, ते म्हणतात की तुम्हाला लिबरेशन पाहिजे का? किंवा चैतन्य महाप्रभू विचारतात श्रीधर कोलावेच्या, तुम्हाला काय पाहिजे, की तुम्हाला याच्या सर्व गोष्टी लिबरेशन पाहिजे का, मुक्ती पाहिजे का? पण त्यांचा हेतू हाच असतो की आम्हाला केवळ तुमचे हे जे सुंदर दर्शन आहे आणि ही जी भक्ती आहे, ही भक्तिमय सेवा आमची चालू राहू द्या, ही त्यांची नेहमी इच्छा राहून असते. सो आपल्याला पण कळलं पाहिजे की किती प्रकारे किती महत्वाचं आहे या, की इवन भक्त जे आहेत ते पाताळामध्ये पण जाऊन सुद्धा भगवंताच्या सेवेसाठी तयार आहेत. सो जेव्हा लिबरेशन समोर येतं किंवा मुक्तीचा हे समोर येतो, त्यावेळेला भक्त त्यांना म्हणतात की हात जोडून म्हणतात की मला नको आहे मुक्ती, मला पाहिजे आहे की भगवंतांची नित्य सेवा.
सो हनुमानजींचा पण आपण हे पाहिलं तर हनुमानजींना पण अशा बऱ्याच गोष्टी आल्या समोर, जेव्हा ते सीता माताची आणि रामाची सेवा करण्यासाठी प्रयत्न करत होते. कितीतरी असे टेम्पटेशन आले आणि त्यांना केवळ हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं की नाही, मला माझ्या सीताराम यांच्या सेवेसाठीच मला माझं आयुष्य आहे. इवन कुंती महाराणी त्यांच्या प्रार्थनेमध्ये सांगतात की की माझ्यावरती कितीही कठीण प्रसंग येऊ दे, आपण म्हणतो की आपण कठीण प्रसंगातून कशा प्रकारे मुक्त हो हा पण विचार करत असतो. पण कुंती महाराणींची प्रार्थना अशी आहे की तुम्ही माझ्यासाठी कठीण प्रसंग द्या, जेणेकरून मी भगवंत तुमचे तुमचा आश्रय घेत राहीन आणि त्यामुळे मी भगवंत तुमची आठवण मला येत राहील. हा कुंती महाराणींचा एक विचार होता. अर्थात आपण आर्टिफिशियली या गोष्टी करू शकत नाही, आपल्याला आपली तेवढी परिस्थिती नाहीये की ज्या प्रकारे आपण या प्रकारे, पण हे जे आचार्य आहेत किंवा जे भक्त आहेत भगवंताचे शुद्ध भक्त, ते आपल्याला त्याच्यावरती मार्गदर्शन. नंतर 6वा आणि शेवटचा भाग जो आहे की कृष्ण आकर्षणी. तर भगवंतांना जर अट्रॅक्ट करायचं असेल तर त्यांना भगवंतांना आपण आपल्या सेवेनेच अट्रॅक्ट करू शकतो. दुसरा याच्यामध्ये कुठलाही मार्ग नाहीये. म्हणजे आपण पाहिलं तर दुर्योधन, आपण भजन पण गातो, तर दुर्योधनाने खूप छान 56 भोग केलेला होता भगवंतांसाठी. म्हणजे कधीतरी त्याला आठवण झाली की चला आपण भगवंतांना पण भोग लावला पाहिजे, आपणच सगळा भोग नाही घेतला पाहिजे. तर त्याने एकदा तरी कमीत कमी तो हे केला. पण भगवंतांनी त्याच्यामधलं जे प्रेम आहे ते प्रेम त्यांना दिसलं नाही कधी. कारण दुर्योधनाला फक्त आपली पॉवर दाखवायची होती की मी किती चांगल्या प्रकारे करू शकतो. पण तेच विदुर आणि विदुराची पत्नी, त्यांनी जे दिलेले एक सिंपल जे केळं होतं, केळ्याचे साल होता ऍक्च्युली, ते पण भगवंतांनी प्रेमाने आनंदाने स्वीकारलं. सो ओनली सर्व्हिस किंवा काही रिच्युअल्स किंवा नॉलेज आहे किंवा वेल्थ आहे, या गोष्टी कधी कधी आपल्याला वाटतात की हा अशा प्रकारे केलं पाहिजे, हे असं केलं पाहिजे, किंवा हे मला एवढं नॉलेज असलं पाहिजे, मला एवढे श्लोक माहित आहेत, किंवा माझ्याकडे एवढा पैसा आहे जेणेकरून मी फक्त मंदिराला डोनेशन देऊ. तर केवळ या गोष्टींनी भगवान प्रसन्न होत नाही. तुम्ही किती दक्षिणा ठेवता तिकडे, केवळ या गोष्टीवरती भगवंत प्रसन्न होत नाही. जर आपण बघितलं की भगवंतांना ऍक्च्युली कोणीही बांधू शकत नाही, पण भगवंतांच्या भक्तांची जे प्रेम असतं ते प्रेम बांधू शकतं. आपण दामोदर लीलेमध्ये पण बघतो की कशा प्रकारे यशोदा माई आपल्या छोट्या कृष्णासाठी त्यांना त्यांच्या प्रेमाने बांधू शकतात. ते त्यांचे कितीही प्रयत्न केले त्यांनी, किती साड्या, किती दोरखंड, सर्व काही त्यांनी वापर केला. तर या भौतिक गोष्टींनी आपण भगवंतांना बांधू शकत नाही किंवा त्यांना पकडून ठेवू शकत नाही. आकर्षण म्हणजे आपल्याकडे आकर्षित करणं. आकर्षती इति कृष्णा, ऍक्च्युली कृष्ण आपल्याला आकर्षित करतो, पण त्यांना आपल्याला आकर्षित करायचं असेल तर ते केवळ या भक्तिमय प्रेममय सेवेमुळेच आपण त्यांना आकर्षित करू शकतो. तर किती भौतिक गोष्टींचा वापर करून आपण भगवंतांना आकर्षित करू शकत नाही. तर याचे खूप एक्झाम्पल्स आहेत की ज्या प्रकारे गोपीज आहेत ते भगवंतांना अशा त्यांच्या प्रेमाने आकर्षित करतात. सुदामा ब्राह्मण जेव्हा भगवंतांना भेटायला गेला तर त्याच्याकडे काय होतं, त्याच्याकडे काही असे मोठे मोठे पैसे नव्हते, खायला काही अन्न पण नव्हतं, फक्त ते केवळ छोटेसे चिप्ड राईस पोहे होते, सुके पोहे. पण ते सुके नव्हते, ते प्रेमाने ओले होते, पोहे होते. त्याच्यामध्ये सुदामा ब्राह्मणाचं त्यांचं स्वतःचं जे प्रेम होतं आणि त्या प्रेमामुळे भगवंत त्यांच्यापाशी आकर्षित झाले आणि त्यांना त्यांची पुढची काळजी घेण्याचा त्यांनी हे केलं. तर हे 6 प्रकार आहेत. तर हे आपण का डिस्कस केलं की ही भक्तिमय सेवेची किती शक्ती आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आणि जर आपण
प्रभुपादांच्या पर्पटमध्ये पाहू तर त्याच्यामध्ये प्रभुपाद सांगतायत की काय काय अनर्थ आहेत जे आपल्यावरती आक्रमण करत आहेत. हा, तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय विषय वासना, इच्छा, लोभ, निष्क्रियता, मूढता, निद्रा अशा रोगग्रस्त अवस्था व्यक्त होतात. कारण काय होतं की आपण जडतत्वाच्या संपर्कामध्ये येत असतो. त्यामुळे हे जे पोल्युशन आहे, हे पोल्युशन आपल्याला, या पोल्युशनमुळे आपल्याला या सर्व गोष्टी आपल्यामध्ये येतात. आणि या जर गोष्टी आपल्याला बाहेर काढायचं असेल, यांचं जे अतिक्रमण म्हणता येईल किंवा अतिरेकी जो अटॅक आहे आपल्यावरती, हा जर बाहेर काढायचा असेल तर आपल्याला हे शुद्ध भक्तिमय सेवा आहे, याचाच एक आपल्याला आश्रय घेणं आवश्यक आहे. तर आपण थोडक्यामध्ये हे जे जे आपले शत्रू आहेत त्याच्याबद्दल पण माहिती असणं गरजेचं. जर आपल्याला एखाद्या गोष्टीवरती विजय मिळवायचा असेल, शत्रूवरती विजय मिळवायचा असेल, तर शत्रूबद्दल पण व्यवस्थित माहिती असणं आवश्यक असतं. आणि त्यांचा ते कशा प्रकारे कार्य करतात, युद्धनीतीमध्ये हा फार महत्वाचा भाग असतो. म्हणजे रिसेंटली आपण पाहिलं की कशा प्रकारे युद्ध झालं 2-3 दिवसामध्ये, पण त्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे जे शत्रूबद्दल माहिती असेल, त्यांचा कुठे त्यांचा वास आहे, काय आहे, तर आपण त्याच्यावरती डायरेक्टली अटॅक करू शकतो. हा सर्जिकल स्ट्राईक केवळ युद्धामध्ये नाही, हा सर्जिकल स्ट्राईक आपल्याला आपल्या भक्तीमध्ये सुद्धा याचा वापर करावा लागतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे विषय वासना किंवा काम. तर काम म्हणजे काय आहे की काम हा बेसिकली एक प्रकारे इंटेन्स क्रेविंग आहे की स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या भोगासाठी, हा केवळ सेक्स रिलेटेड आहे असं नाही आहे, पण कुठल्याही प्रकारच्या विषयाबद्दल वासना, की पैसा असेल किंवा पॉवर असेल, आणि हे प्रेमाचं एक विपरीत प्रतिबिंब आहे. जे आपण आध्यात्मिक जगात मध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये आनंद घेत होतो, आणि त्याच्या एक्झॅक्टली उलट आपण आपल्या आनंदाच्या साठी जे काय करतोय, दॅट इज काम किंवा विषय वासना आहे. आणि हे कशामुळे उत्पन्न होतं? हे रजगुणामुळे उत्पन्न होतं. त्यामुळे सत्वगुण, रजगुण आणि तमगुण, पण हे प्रायमरीली एक रजगुणामध्ये याची उत्पत्ती निर्माण होते. आणि भगवद्गीतेमध्ये पण याचं वर्णन केलेलं आहे की म्हणजे 3.37 मध्ये त्याच्यामध्ये प्रभुपाद पण लिहितात की इट इज लस्ट ओनली. सो हा खूप मोठा शत्रू आहे. विषय वासना किंवा काम हा खूप मोठा शत्रू आहे एखाद्या भक्तासाठी. कारण काय आहे की इट इज ऑल डिव्हॉरिंग आहे, सिनफुल एनिमी ऑफ द वर्ल्ड. म्हणजे अतिशय डेंजर आहे. म्हणजे जर ह्या गोष्टींपासून आपण स्वतःला सांभाळलं तर बऱ्याच गोष्टी आपण भक्तीमध्ये पुढे आरामात करू शकतो. तर या विषय वाचण्यामुळे काय होतं, आपली जी शुद्धता आहे ही शुद्धता कमी होत जाते. जो आपण जप करतोय किंवा आपली साधना करतोय, त्याच्यामुळे जी आपल्याला शुद्धता मिळते, ती शुद्धता आहे या त्याच्यामुळे कमी व्हायला लागते. मग आपल्याला बाकीच्या कंडिशनिंग चालू होतात, डिस्ट्रॅक्शन व्हायला लागतं की आपण आपलं लक्ष जे आहे ते विचलित व्हायला लागतं. आपली पवित्रता आहे, ती पवित्रता किंवा रेग्युलेटेड प्रिन्सिपल्स जी आपल्याला लिहिली ती मेंटेन करणं कठीण व्हायला लागतं. हे कठीण तर होतच, पण त्या व्यतिरिक्त हे नाही करता आल्यामुळे एक प्रकारची गिल्ट जी भावना आहे, ती भावना आपल्यामध्ये निर्माण होते. आणि ही जी भक्ती आहे की हे भक्तिमय जीवन आपण जगतोय, हे सुद्धा आपल्याला एक प्रकारे बर्डन व्हायला लागतं. कारण की जी विषय वासना आहे ना, ही विषय वासना हळूहळू येते, पण ती हळू नंतर मोठं रूप घेतं, एक विराट रूप घेतं, आणि मग आपण भगवंतांच्या विग्रहाची सेवा करायचं सोडून त्यांची सेवा करायला सुरुवात करतो. सो भक्त अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा बघितलं की ही जे हा ज्या पर्पटमध्ये
प्रभुपादांनी जे वर्णन केलंय हे शुद्ध भक्ताचं वर्णन आहे, हे आपलं वर्णन नाहीये. आपण म्हणू शकतो की कधी कधी अरे आम्ही पण भक्त झालो आहोत, पण हे आपलं वर्णन नाहीये. आपण साधका भक्त आहोत. सो हे जी डिवोटीज जेव्हा अशा प्रकारे जेव्हा विषय वासनेचे बळी पडतात, तेव्हा ते सेवा करत असतात, एक्सटर्नली सेवा करू शकतात, पण आतून ते पूर्णपणे विचलित झालेले असतात. आणि त्यांना भगवंतांवरती जो जो फोकस करायचा आहे किंवा त्यांच्या सेवेसाठी जो फोकस करायचा आहे, तो फोकस पूर्णपणे विचलित झालेला असतो. आणि याच्यासाठी काय करायला पाहिजे आपण विचार केला पाहिजे. असं नाही की केवळ प्रॉब्लेमच आहे. तर याच्यासाठी रेमेडी काय आहे की जेव्हा आपण जप करतो, भगवंताचं श्रवण करतो, नामाचं किंवा कथेचं सुद्धा, तर सगळ्यात पहिल्यांदी विनम्रता आणणं खूप गरजेचं आहे की माझ्यामध्ये ही शक्ती नाही की मी या कामवासने किंवा विषय वासनेविषयी लढू शकेल. आणि आपण आपल्यावरती वरती सुद्धा एक प्रकारचा अंकुश आणणं गरजेचं आहे, जेणेकरून आपले जे सेन्सेस आहेत, म्हणजे नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन भगवद्गीतेमध्ये सुद्धा बऱ्याच याच्यावरती इन्स्ट्रक्शन की कशा प्रकारे आपला आहार असला पाहिजे. इफ यू कंट्रोल युअर टंग देन ऑल युअर सेन्सेस, प्रभुपाद म्हणतात की जर आपण आपले जी टंग आहे, जिभेवरती जर आपला संयम असेल, तर आपली बाकी सर्व सेन्सेस जे आहेत ते ऑटोमॅटिकली कंट्रोलमध्ये राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन एक जी आपण हे केले पाहिजे ती म्हणजे शुद्ध भक्तांचा संघ. तर आपण हा विचार करू शकतो की अरे शुद्ध भक्तांचा संघ आपल्याला नेहमी कसा मिळेल. आम्ही तर बारामतीमध्ये राहतो आणि आम्हाला जे संन्यासी आहेत किंवा शुद्ध भक्त आहेत, असं जरुरी नाही की सर्व संन्यासीच फक्त शुद्ध भक्त आहेत, गृहस्थ सुद्धा शुद्ध भक्त असतं. तर जे कुठे आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळेल तिथे शुद्ध भक्तांचा संघ आहे. तर शुद्ध भक्तांचा संघ असा नाहीये की जरुरी नाही की समोर त्यांच्या बरोबरच आपण फिरणं, हे कधी कधी नाही जमत. पण त्यांची जे वचनं आहेत, त्यांनी जे कथा सांगितल्या, ते काय त्यांचे जे मार्गदर्शन आहे, त्या मार्गदर्शनाचं जर पालन केलं तर आपण शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये येतो. आपण जर पाहिलं तर अजामिल एक खूप सुंदर उदाहरण आहे की अजामिल जेव्हा या सर्व गोष्टींमध्ये काम विषयाचा त्यांनी आश्रय घेतला होता, पण केवळ एका त्यांच्या मुलाच्या नावामुळे त्यांनी भगवंतांशी असोसिएशन त्याचं निर्माण झालं, संबंध पुनर्प्रस्थापित झाला. तो अशा प्रकारे असोसिएशन ऑफ द होली नेम, असोसिएशन ऑफ शुद्ध भक्त जे आहेत त्यांचा जर आपण संघ ठेवला, नामाचं शरण घेतलं एक विनम्र भावनेने, तर आपण हा जो अनर्थ आहे याच्यावरती आपण काबू पाहू शकतो. दुसरा अनर्थ प्रभुपादांनी यामध्ये सांगितलाय की तो आहे डिझायर किंवा इच्छा. आता इच्छा म्हणजे काय आहे की इच्छा म्हणजे एक प्रकारची लॉंगिंग किंवा मानसिकरित्या आपण विचार करत असतो की मला हे मिळायला पाहिजे, या गोष्टी मिळायला पाहिजे, ही पोझिशन मिळाली पाहिजे, या एखादी ऑप्युलन्स, चांगलं घर असायला पाहिजे, किंवा चांगला अनुभव मिळण्याची एक हे असले पाहिजे, किंवा एक चांगला आउटकम मी हे केल्यानंतर मला हे मिळायला पाहिजे. सो डिझायर जी आहे किंवा इच्छा ही ऍक्च्युली ब्रॉडर आहे. इनलस्ट म्हणजे जे आपण विषय असण्यापेक्षा ही ब्रॉड आहे, आणि ही भौतिक पण असू शकते आणि आध्यात्मिक पण असू शकते. पण जेव्हा आपण कंडिशन स्टेट मध्ये आहोत किंवा या आपली भौतिक ह्याच्यामध्ये आश्रयामध्ये असो, त्यावेळेला ज्या इच्छा होतात त्या इच्छा ज्या आहेत या स्वतःभोवती केंद्रित होतात, किंवा आपला जो इगो आहे त्या इगोपाशी केंद्रित होतात. तर भागवतामध्ये सुद्धा म्हणजे फर्स्ट कॅन्टो मध्येच याचं वर्णन होतं की म्हणजे की कशा प्रकारे आपल्या ज्या ऑक्युपेशनल ड्युटीज आहेत, आपल्या जे नित्य सेवा आहेत, नित्य आपला जबाबदाऱ्या आहेत, त्या अशा प्रकारे वापरल्या पाहिजे की अल्टिमेटली दॅट विल डिझायर, म्हणजे त्याच्यामुळे भगवंतांना प्रसन्न करता येईल, अशा प्रकारे आपण त्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे जर इच्छा जर या आपल्या चुकीच्या दृष्टीने गेल्या
तर काय होतं की आपल्याला एक प्रकारे अटॅचमेंट निर्माण होते. अटॅचमेंट कशासाठी? की आपण जे काही सेवा करतोय किंवा जे काही कार्य करतोय त्याचे जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट मला मिळाले पाहिजे. म्हणजे कसं होईल की रेकग्नायझेशन, की मी एवढी छान सेवा करतोय, एवढं छान कीर्तन करतो, एवढं छान मी लेक्चर देतो, एवढं छान विग्रहांची सेवा करतो. म्हणजे भक्तीमध्ये पण होतं. आणि आपल्याला वाटतं की कोणीतरी आपल्याला रेकग्नायझेशन द्यावं, एक पोझिशन द्यायला पाहिजे किंवा आपला आपलं नेहमी गुणगान केलं पाहिजे. सो हा पण एक त्याचा इफेक्ट होतो. आणि आपली हळूहळू काय होतं की आपली जी सेवा करण्याची इच्छा आहे त्यापेक्षा स्वार्थ, म्हणजे आपला जर्नी सेवेपासून स्वार्थाकडे जातो. सर्व्हिस टू सेल्फ इंटरेस्ट, अशा प्रकारे आपलं आपलं एक आपलं जहाज जे आहे, भक्तीचं जहाज आहे, ते भरकटायला लागतं. आणि मग आतमध्ये सुद्धा कॉन्फ्लिक्ट निर्माण व्हायला लागतं. इनर कॉन्फ्लिक्ट मध्ये की की हे खरोखर भक्तीमध्ये हे होतंय का, याचा आपल्याला अनुभव, जसं म्हटलं जाते आतापर्यंत मी म्हटलं भक्तिमय सेवा, पण त्याचा खरोखर माझ्यामध्ये अनुभव मला करता येईल का, एक प्रकारचं डाऊट निर्माण होतो. तो म्हणजे एखादा व्यक्ती याच्यामध्ये एवढा गुंतून जाऊ शकतो की या या काही इच्छांमुळे ज्या आपल्याला नाही करायच्या आहेत आणि त्या चुकीच्या दृष्टीने केंद्रित झाल्या, तर त्याचा आपल्याला उलटा त्रास होऊ शकतो. त्याच्यासाठी काय उपाय करता येईल की सर्वात पहिल्यांदी आपण जेव्हा श्रवण करतोय किंवा वाचन करतोय, तर जे शुद्ध भक्त आहेत, भागवतांमध्ये सुद्धा अनेक असे व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या ज्या स्पिरिच्युअल डिझायर्स असतात किंवा प्रभुपादांच्या ज्या स्पिरिच्युअल डिझायर आहेत किंवा भक्ती सिद्धांत सरस्वती गुरु शिष्य परंपरेमध्ये, तर अशा प्रकारे स्पिरिच्युअल डिझायर्स कल्टिवेट करण्याची आपण एक सवय लावणं आवश्यक आहे. की जेव्हा आपल्याला एखादी इच्छा निर्माण होते, तर आपल्याला पहिला प्रश्न आला पाहिजे की ही आध्यात्मिक इच्छा आहे की भौतिक इच्छा आहे. कधी कधी आध्यात्मिक इच्छेमध्ये सुद्धा काही भौतिक इच्छा असतात. जसं मी म्हटलं की हा, की ह्याच्यामधून मला रेकग्नायझेशन मिळेल, लोक मला ओळखतील, हा हा अरे खूप मोठे व्यक्ती आहे, मोठे भक्त आहेत. तर वेदर हा एक चेक असणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि ज्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपण करतोय सेवेमध्ये, त्या सर्व गोष्टी आपण अल्टिमेटली भगवंतांना अर्पण केल्या पाहिजेत. गुरु किंवा भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. जे काही कार्य मी केलंय ते मी भगवंतांना अर्पण करतो. म्हणजे कमीत कमी शब्दांनी मानसिकरित्या आपण म्हणत असं की अरे खूप छान लेक्चर देतोय मी, पण अल्टिमेटली हे कुणामुळे आहे, कुणाला अर्पण करायचे? कृष्णार्पणमस्तु. भगवंतांना जेव्हा आपण अर्पण करतो, आपले सर्व कार्य जे आहेत, सर्व गोष्टी आपण अचिव्हमेंट्स आहेत, त्या शेवटी भगवंतांनाच अर्पण केल्या पाहिजे. आणि रेग्युलरली श्रवणम, हिअर रीडिंग, शास्त्रचे पठण वाचन आणि साधूंकडनं ऐकणं हे फार महत्वाचं आहे. जसं मगाशी आपण पाहिलं की ध्रुव महाराजांच्या सुरुवातीच्या इच्छा काय होत्या की एक प्रकारचं राज्य मिळावं. पण अल्टिमेटली त्यांनी त्यांच्या इच्छा ज्या आहेत, त्या भौतिक इच्छा आहे, त्या भौतिक इच्छा त्यांनी आध्यात्मिक इच्छेमध्ये त्याचं परिवर्तन केलं. गुरु नारद मुनींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शुद्ध भक्तीचा मार्ग स्वीकारला. तिसरा भाग जो आहे याच्यामध्ये तो आहे हँकरिंग किंवा तृष्णा. तृष्णा म्हणजे काय की कंटिन्युअस मेंटल ॲजिटेशन जे आपल्याकडे नाही आहे, ते मला मिळायला पाहिजे. किंवा जे आपल्याकडे होतं अगोदर, आपल्याकडला एक पोझिशन होती, ती पोझिशन गेली, किंवा इतरांना ही पोझिशन आहे, मला का नाहीये. सो ही हा इच्छेचा एक तीव्र भाग आहे, त्याला तृष्णा म्हणतात. आणि हा एक प्रकारचा क्रॉनिक डिससॅटिस्फॅक्शन की मला ते मिळायला पाहिजे. वाय डोंट मला ते का नाहीये जे त्यांना इतरांकडे आहे. वाय डोंट आय हॅव व्हॉट दे हॅव.
आणि एक प्रकारचं कंपॅरिझन होते आणि त्याच्यामध्ये दॅट लीड्स टू एनव्ही. दुसऱ्या बद्दल एक प्रकारचा एनव्ही निर्माण होतो, स्ट्रेस होतो. जेव्हा आपण हा कंटिन्युअसली इतरांबद्दल विचार करतो, त्यांना काय मला का नाही, याच्यामुळे स्वतःवरती आपण एक स्ट्रेस निर्माण करतो आणि आपल्याकडे काय आहे, आपल्या सुद्धा काही स्ट्रेंथ्स आहेत, या सर्व गोष्टी पण विसरून जाऊ शकतो. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे एनव्ही किंवा जेलस, आणि याच्यामुळे काय होतं की आपण याच्या पुढे आणखीन वाईट कर्म आपल्याकडे आकर्षित करून घेतो. तर जर आपल्याला खरोखर म्हणजे या लेक्चर पर्पटमध्ये सुद्धा प्रभुपाद सांगतात आत्मानंदी, जे आत्मा म्हणजे स्वतःच्या पाशी म्हणजे आनंदी आहेत असे. सो दॅट पीस जेव्हा कधी मिळते, किंवा भगवद्गीतेमध्ये पण 2.70 मध्ये आहे म्हणते की पर्सन हु इज नॉट डिस्टर्ब बाय इन्सेसंट फ्लो ऑफ डिझायर्स. याचा म्हणजे असा एक लोंढा येतो इच्छांचा आणि तृष्णेचा, जो नाहीये तोच व्यक्ती केवळ आनंदी राहू शकतो. आणि या तृष्णेमुळे काय होतं की मेंटल डिससॅटिस्फॅक्शन. आपण चॅन्टिंग करतोय किंवा सेवा करतोय, सेवेमध्ये आपल्याला आनंद मिळत नाही. सेवेमध्ये सुद्धा आपल्याला वाटतंय अरे काय हे लोक असं करतात, हे करतात, ते करतात. एक प्रकारची मेंटल डिससॅटिस्फॅक्शन जो आहे तो होतो. आणि मग वाटतं की अरे इथे येऊन सुद्धा आपल्याला हाच अनुभव मिळतोय. पण हे ऍक्च्युली आपण या प्रोसेसला नाही करू शकत. याच्यासाठी आपल्याला या या जी तृष्णा आहे, जे हे ऍक्च्युली मोड ऑफ इग्नोरन्स आणि पॅशन्स मुळे येतात या सर्व गोष्टी. तर हे सगळे इफेक्ट आहेत. जसं मगाशी म्हटलं की त्याच्यामुळे एनव्ही, एन्झायटी, स्वतःसाठीच सुद्धा एवढी एनव्ही आणि एन्झायटी होते, कारण त्यांनी ते चांगले सेवा करतायत, मी नाही चांगली सेवा करू शकत आहे, त्यांच्यापेक्षा मी चांगली सेवा केली पाहिजे. एक प्रकारे हा चांगला विचार आहे की चांगली सेवा आहे, पण दुसऱ्याला खाली पाडून आपण चांगली सेवा करायची, हा जेव्हा विचार येतो, मग दॅट इज खूप इट्स अ व्हेरी डेंजरस सिच्युएशन. सो याच्यासाठी रेमेडी काय आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड. जे आपल्याला मिळालं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता. आणि हा सिरियस खूप विचार आहे, कारण जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करत राहतो दर वेळेला कुठल्याही गोष्टीमध्ये, तर मग हे विचार हळूहळू कमी होतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे पण विचारलं केलं पाहिजे की की हे भौतिक जगतामध्ये एवढ्या सर्व गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी टेम्पररी आहेत. आपल्या आयुष्यामध्ये येणारी एक सिच्युएशन सुद्धा टेम्पररी आहे. बऱ्याच वेळेला या टेम्पररी गोष्टींसाठी आपण असे काही डिसिजन्स घेतो, टेम्पररी सिच्युएशन मध्ये आपण अशा काही डिसिजन्स घेतो जे आपल्याला आयुष्यभर त्रास देऊ शकतात. आणि तिसरा भाग आहे तो म्हणजे फोकस. सेवेमध्ये आपला पूर्णपणे फोकस हा जेव्हा असेल, त्यावेळेला आपण या तृष्णेपासून बाहेर निघू शकतो. नंतर चा जो आहे, मी आता हे दोनच भाग आहेत आणखीन, येस सॉरी 3 आहे. तिसरा भाग आहे, चौथा भाग आहे तो आलस्य किंवा इनऍक्टिव्हिटी किंवा लेझीनेस. की याच्यामध्ये असतं की स्वतःच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या करायचा कंटाळा येतो, की त्या मग सेवेमध्ये असतील किंवा आपल्या आयुष्यामध्ये भौतिक जगतामध्ये पण आपल्या जबाबदाऱ्या, त्याच जबाबदाऱ्या, आध्यात्मिक जबाबदाऱ्या, या सर्व करण्याचा कंटाळा, त्याला आळस्य म्हणतात. आणि पूर्णपणे हे तमोगणाचं लक्षण आहे. आणि आपण कधी कधी म्हणतो की हा नाही, थोडा आपल्याला एक डिस्गाईज फॉर्म मध्ये येतो की कम्फर्ट, चला थोडा आराम करायला पाहिजे. पण हा आराम लीड्स टू स्टॅग्नेशन अँड तमस. खूप सुंदर उदाहरण आहे, आपण बऱ्याच वेळेला ऐकलं पण असेल की कशा प्रकारे हनुमानजी जेव्हा जात होते, तेव्हा त्यांना मैनका जो माउंटन होता, तो पर्वत आला आणि त्यांना की थोडा आराम करा, थोडे फ्रुट्स खा तुम्ही जायच्या अगोदर, थोडा इकडे छान वातावरण आहे, आराम करा. तर कधी कधी आपल्याला पण असं वाटतं की चला आपल्याला आता थोडा आराम केला पाहिजे, खूप सेवा केली मी, रोज सकाळी लवकर उठतोय, रोज सकाळी हे सर्व करतोय, मंदिरात येतोय, भगवंताची सेवा करतोय, तर कधीतरी आपण आराम करूया. सो कधीतरी आराम करणं ठीक आहे, पण जेव्हा तो आराम
किंवा आपल्याला जी मिळत आहेत या सर्व गोष्टी, कधी कधी एक सिनियर आपण होतो काही वर्षामध्ये, आणि मग आपल्याला काही एक पोझिशन मिळते किंवा एक हे मिळतो, मग आपण म्हणतो की हा याच्यामध्ये आनंद मिळाला पाहिजे, आपला हा याच्यामध्येच आनंद आहे खरा तर. सो हा भगवद्गीतेमध्ये पण याचं वर्णन की हॅपीनेस इन द मोड ऑफ इग्नोरन्स इज कॅरेक्टराइज एज स्लीप, लेझीनेस अँड इल्युजन. प्रभुपाद सांगतात 18.39 मध्ये. सो सो हा जो आळस किंवा आलस्य जो आहे, दॅट कॅन कॉज मेनी साईड इफेक्ट्स. एक तर पहिल्यांदा काय होतं की आपली जी साधना आहे ती साधना हळूहळू निग्लेक्ट व्हायला लागते. सो मी आपण आपली जी जपा जो आहे त्या जपाची क्वालिटी सुद्धा त्याच्यामध्ये कमी होते. हा केवळ बाह्यदृष्ट्या नाही, कधी कधी आपण झोपलेलो नसतो आणि त्यामुळे एक आपल्याला आळस येतो किंवा झोप येते, हा एक भाग झाला. पण हा एक आंतरिक आळस्य जो असतो किंवा इनऍक्टिव्हिटी करण्याचा, तो त्याच्यामध्ये आपला जो जप आहे तो काय होतो की एक मोनोटनस होऊन जातो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण प्रोक्रास्टिनेशन करू शकतो, की पोस्टपोन करायला लागतो, की हा ठीक आहे आपण आता एवढे तर करत, एवढे वर्ष तर करत आलोय की हा आपण आता भागवतमचा अभ्यास ठीक आहे कधीतरी केला तरी चालेल, आता मला खूप मी वाचलेले आहे. पण याच्यामुळे काय होतं की आपला जो, जर आपण असं ठरवलं फॉर एक्झाम्पल, अरे मी एवढी वर्ष आंघोळ केली आहे तर आता कशाला आंघोळ करायची गरज आहे, तर काय होईल आपली परिस्थिती, कोणी येईल आपल्या जवळ. सेम थिंग, जर आपण आध्यात्मिक साधना आपली रेग्युलरली नाही करत असेल आणि आता आपण आळसमुळे ते थोडं साईडलाईन केलं तर काय होईल, इट विल लीड टू स्टॅग्नेशन. आपली आध्यात्मिक प्रगती तिकडेच थांबून जाते आणि मग आपण काही ना काही कारण द्यायला लागतो, हा याच्यामुळे मी करत नाही, त्याच्यामुळे मी करत नाही. सो वी कीप डिलेइंग, मी उद्यापासून करेन, आज नाही उद्यापासून करेन. सो याच्यासाठी काय करायला पाहिजे आपण, की आपण आपलं एक रेग्युलर रुटीन निर्माण करणं आवश्यक आहे. सर्व सकाळचा रुटीन, पूर्ण दिवसभरचा आपला एक रेग्युलर रुटीन, त्या प्रकारे आपण केल्या गोष्टी केल्या पाहिजे. ऍक्टिव्ह डिव्होशनल सर्व्हिस, जर आपल्याला उत्साह नसेल वाटत, प्रभुपाद सांगतात की तो उत्साह असल्यासारखं कार्य करा. शो एन्थुझियाझम एक्सटर्नली, जेव्हा आपण बाहेरनं एन्थुझियाझम दाखवलं तर ऑटोमॅटिकली आतमध्ये सुद्धा आपल्याला एन्थुझियाझम मिळायला लागतो. तिसरा आणखीन गोष्ट करायला पाहिजे की सर्व इन असोसिएशन. जे लोक उत्साही आहेत त्या उत्साही लोकांबरोबर आपण जर सेवा करायला सुरुवात केली तर आपल्याला पण तो उत्साह येतो. एखादा व्यक्ती आहे त्याचा उत्साह असतो दांडगा की जपा करण्यासाठी किंवा कुठली फिजिकल सेवा करण्यासाठी सुद्धा, ते बघून आपल्याला पण एक प्रकारचं इन्स्पिरेशन मिळतं. सो हे सर्व जे भाग आहे जर आपण प्रयत्न केले तर आपण या गोष्टीवरती त्याच we can overcome that aspect. Then the fifth is foolishness किंवा मूढत्व. सो मूढत्व म्हणजे काय की लॅक ऑफ स्पिरिच्युअल इंटेलिजन्स or discrimination or inability to understand what is right, eternal or beneficial. तर मूढत्व असं आहे की आपल्याला काही काही गोष्टींबद्दल माहिती नसते, त्याला पण आपण म्हणतो की अरे काय यांना काही कळत नाही या गोष्टीबद्दल. पण ज्या भौतिक स्तरावरती या गोष्टी जर आपल्याला काही माहित नसेल, तर एखाद्याला कम्प्युटर कसा वापरायचा हे माहित नसेल, पण त्याला श्रीमद भागवतम पुस्तक कसं वाचायचं आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते वाचायला जर आनंद मिळत असेल आणि त्याच्यातून समजत असेल, तर त्या व्यक्तीला आपण मूर्ख नाही म्हणू शकत. सो मूढत्वता म्हणजे इट इज द स्पिरिच्युअल इंटेलिजन्स. जेव्हा स्पिरिच्युअल इंटेलिजन्स नाही आहे आपल्याकडे त्याला आपण मूढत्वता म्हणतो. आणि भगवंत म्हणतात की भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलं की जो व्यक्ती मला शरण येत नाही तो मूर्ख आहे. दॅट इज अ रिअल मूढत्व. आणि मूढत्वाचा काय इम्पॅक्ट होतो की त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या ज्या मिस्टेक्स असतात, आपल्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला समजत नाहीत आणि आपण इतरांकडनं त्याच्यासाठी मार्गदर्शन घ्यायची पण आपली इच्छा राहत नाही. ही मूढत्वता आहे.
फिलॉसॉफी आहे, त्या फिलॉसॉफीत आपल्याला त्याच्यामध्ये त्याची अंडरस्टँडिंग प्रॉपर आहे ती कळत नाही. आणि आपण हे असं समजू शकतो की भक्ती एक प्रकारे सहजीय भाव निर्माण होऊ शकतो, की हे सेंटिमेंटल आहे किंवा मेकॅनिकल आहे, हा या गोष्टी केल्या की बस झालं. त्याच्यामध्ये भाव जो आहे, भक्तीमध्ये भाव हा फार महत्वाचा असतो, तो भावच राहत नाही. आणि जेव्हा कोणी आपल्याला मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतो किंवा करेक्ट करायचा प्रयत्न करतो, तो आपण काय करतो, त्याच्यावरती आर्ग्यू करतो. आपण करेक्शन स्वीकारायला तयार होत नाही. कोणी आपल्याला मार्गदर्शन करायचं ते स्वीकारायला तयार करत नाही. तर अशा प्रकारे आपला एक आध्यात्मिक स्पिरिच्युअल डेथ म्हणता येईल याला. सो ह्याच्यावरती काय करावं लागेल की फर्स्ट ऑफ ऑल इज सबमिसिव्ह हिअरिंग, रीडिंग अँड हिअरिंग. जर आपल्याला हे मूढत्वता काढायची असेल, फुलिशनेस, खास करून आध्यात्मिक, आपण भौतिक बाबतीबद्दल बोलत नाहीये, पण सबमिसिव्ह रीडिंग अँड हिअरिंग, त्याच्यातून आपण या गोष्टीवरती ओव्हरकम करू शकतो. दुसरा भाग आहे की टेक शेल्टर ऑफ गुरु अँड स्क्रिप्चर्स. जर आपण गुरूंचे मार्गदर्शन जर घेतलं त्यांच्याकडनं, म्हणून आपण म्हणजे चौपाटीमध्ये आणि बारामतीमध्ये सुद्धा आपण बघतो की कशा प्रकारे काउन्सिलर सिस्टम पण बनवली आहे, की कशा प्रकारे शिक्षा गुरु आहेत, ज्यांना अनुभव आहे ऑलरेडी, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणं. आणि तिसरा भाग आहे जो आहे इंट्रोस्पेक्टिव्ह प्रेयर्स, म्हणजे प्रार्थना करणं, की मला याच्यातून काय कळायला पाहिजे. ही भगवंतांना आपण प्रार्थना करतो की भगवंत मला नाही समजत या गोष्टी, पण तुम्ही मला मार्गदर्शन करा डायरेक्टली थ्रू द सिनियर डिवोटीज जे आहेत त्यांच्या थ्रू मला याच्यावरती मार्गदर्शन करा. सो आपण बघतो की इवन दुर्योधन जो होता त्याला खूप मार्गदर्शन होतं. असं नाही की त्यांच्या आजूबाजूला आध्यात्मिक गुरु नव्हते, पण त्यांनी सर्वांचे जे मार्गदर्शन होते, ऍडवाइस होते, सल्ले होते, त्याच्या प्राईड आणि म्हणजे अहंकारामुळे त्याने ते सर्व गोष्टींचा त्यांनी धिक्कार केला आणि स्वीकार केला नाही त्या गोष्टींचा. पण अर्जुनने ही त्याला पण एक प्रकारचं कन्फ्युजन होतं. त्याला आपण एका दृष्टीने म्हणू शकतो एक मूढत्व होतं ते. पण त्याने भगवंतांना आणि स्वीकारलं कृष्णाला की तूच मला मार्गदर्शन कर. तेव्हा त्यांच्या मध्ये हृदयामध्ये बदल झाला आणि मग त्यांनी त्यांची डायरेक्शन जी आहे ती चेंज केली. आणि लास्ट जो आहे तो आहे स्लीप किंवा निद्रा. सो स्लीप म्हणजे काय, निद्रा म्हणजे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे फिजिकल ऍक्ट ऑफ स्लीप, म्हणजे आपण झोपतो, खूप झोपतो. काही काही जण असतात की त्यांना झोपायचा कधी प्रॉब्लेमच नाही. मला नेहमी झोपायचा प्रॉब्लेम असतो पण काही काही जण असतात ते खूप सुखी असतात, तासन तास झोपू शकतात. आणि दुसरी जी झोप आहे खूप डेंजरस आहे. हे तर ठीक आहे, हे होऊ चालू शकतं. जी आहे ती स्लीप ऑफ इग्नोरन्स, being unaware of one spiritual identity. आपली जी स्पिरिच्युअल आयडेंटिटी आपण एक आत्मा कॉन्शियसनेस आहे. हरे कृष्णा, हरे कृष्णा. सो ही प्लीज म्यूट एव्हरीवन. सो आध्यात्मिक जी झोप आहे की आपण स्वतःची आपली जी स्पिरिच्युअल आयडेंटिटी आहे ती विसरून जातो. आणि हा केवळ असा नाही की थकवा आहे, पण सोल्स फॉरगेटफुलनेस, की आपला भगवंतांची काय संबंध आहे हेच आपण विसरून जातो. की आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपण विसरून जातो की आपण कोण आहोत, काय आहोत, ते आपल्याला त्या परिस्थिती माहित नसते. ही भौतिक स्तरावरती. पण आध्यात्मिक स्तरावरती आपण आपले भगवंतांबरोबरचे जे रिलेशन आहे ते आपण विसरून जातो. त्यामुळे ही झोप जर जास्त झाली तर काय होतं, इट नम्स द माइंड. पण जर आध्यात्मिक स्तरावर जर झोप जास्त झाली तर काय होतं, इट नम्स द सोल. भौतिक स्तरावरती इट नम्स द माइंड.
आपण की आपल्याला कळत नाही की हा आपलं माइंड कुठे चाललंय, काय चाललंय आपल्याला कळत नाही. पण स्पिरिच्युअल स्लीप जेव्हा जास्त होते, त्याच्यापासून आपण दूर जातो. इट नम्स द सोल. आपला आत्मा जो आहे तोच नम होऊन जाऊ शकतो. म्हणून भक्तिविनोद ठाकूर त्यांच्या भजनामध्ये म्हणतात की जीव जागो, जीव जागो, वेकअप स्लीपिंग सोल. तर याचा इफेक्ट काय होतो, जर एक्सेस स्लीप असेल तर रिड्यूस टाइम अँड एनर्जी फॉर साधना, सेवा, या सर्वांसाठी. आणि आपण स्पिरिच्युअली डल होऊन जातो, आध्यात्मिक दृष्ट्या आपण डल होऊन जातो. बरेच वर्ष आपण भक्ती केली असेल, आपल्याला जी अर्जन्सी आहे, की आपल्याला अर्जन्सी काय आहे की आपण भगवंतांपासून दूर आलोय आणि आपल्याला परत तिकडे जायचंय. एखादा मूल जे आहे की आपल्या आई वडिलांपासून जेव्हा दूर जातं, लहान मूल असतं, तेव्हा ते रडतं की त्याला एक अर्जन्सी असते की आपण कधी पटकन जाऊ आपल्या आई वडिलांकडे, तेव्हा ते रडत असतं. सो दॅट इज द अर्जन्सी. आपण सुद्धा भगवंतांपासून दूर गेलेलो आहोत. पण जर आपल्याला ती अर्जन्सीच नसेल, तर काय होईल? वी विल नेव्हर हॅव दॅट एन्थुझियाझम. आपण विल नॉट क्राय आउट की आपण भगवंतांसाठी एक आक्रोश जो आहे तो आपला आक्रोश पण नाही करणार आपण. सो आपले जे ऍब्झॉर्प्शन आहे ते कमी होईल. सो रेमेडी याच्यासाठी काय करता येईल की फर्स्ट ऑफ ऑल एक्सटर्नली सुद्धा रेग्युलेटेड स्लीप. त्यामुळे आपला जो मॉर्निंग प्रोग्राम आहे, चॅन्ट इन द मॉर्निंग, आणि जेव्हा आपण श्रवण करतोय, आता ही आध्यात्मिक स्तरावरती आपण या स्लीप वरती बोलतोय, तर श्रवण जेव्हा आपण करतोय किंवा इवन सर्व्हिस करतोय, त्या सर्व्हिस करताना सुद्धा अलर्ट राहणं, हे जेव्हा आपण अलर्ट राहतो त्यावेळेला आपण आपली जी आध्यात्मिक जी झोप आहे, निद्रा आहे, त्या निद्रेवरती आपण कंट्रोल करू शकतो. तर अशा बऱ्याच गोष्टींबद्दल आपण चर्चा करू शकतो. पण ही जेव्हा या खास करून आजच्या या पर्टिक्युलर श्लोकामध्ये जी भक्तिमय सेवा आहे त्याची किती पॉवर आहे, आणि आपण पाहिलं की प्रत्येक हे जे आपले या अडचणी आहेत या किंवा अनर्थ आहेत, या अनर्थांवरती जो रेमेडी आपण जे डिस्कशन केली, ही भक्तिमय सेवाच आहे. वेगवेगळ्या प्रकारे कुठली भक्तिमय सेवा कशी करायची. आणि ही डिसीज कंडिशन आहे. डिसीज कंडिशन जेव्हा आपल्याला आपण रोगी असतो तेव्हा आपल्याला आश्रय घ्यावा लागतो डॉक्टरचा. सो आध्यात्मिक डॉक्टर जे आहेत, त्या आध्यात्मिक डॉक्टर्सचा जर आपण आश्रय घेतला आणि त्यांच्याकडनं आपल्याला ही जो मेडिसिन्स आहे, जे आहे आध्यात्मिक मेडिसिन जे आहे, हे मिळालं, तर आपण या सर्व गोष्टींमधून आपण सुटका घेऊ शकतो. सो हरे कृष्णा. मी माझे काही आजचे विचार मांडलेत. श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांमधून जे काही वाचले होते, ऐकले होते, ते मी आज इथे तुमच्या समोर मांडलेत. खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भागवतम की जय. कुणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो, वेळ असेल तर. प्रश्न, 2 प्रश्न. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. खूप सुंदर विचार केले प्रभूजी. जसं आपण म्हणालात, कुंती महाराणी जी प्रार्थना केली त्यांनी ऍक्च्युअली विपदा मागितली सुद्धा. तर जो श्लोक नंबर 1825, विपदा संतु शश्वततुर जगद्गुरो भवतो दर्शम यत्स्यात् पुनर्भाव दर्शनम, ऍक्च्युअली त्यांनी विपत्ती मागितली की संपत्ती मागितली? तुम्हाला काय वाटतं? संपत्ती मागितली. मला असं वाटतं संपत्ती मागितली, कारण भगवंतांचं दर्शन मागितलं त्यांनी. अपुनर्भाव दर्शन होईल तर भगवंताचं दर्शन मिळालं तर. एक्झॅक्टली. सो विपत्ती किंवा संपत्ती काय आहे ना, हे आपल्यावरती आहे की आपण कशा प्रकारे बघतोय. आपल्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याचशा घटना येतात ज्या आपल्याला वाटतात ह्या विपत्ती आहेत, पण जर आपण हा विचार केला की या गोष्टींमध्ये सुद्धा आपण भगवंतांचा कसा आश्रय घेऊ शकतो आणि भगवंतांवरती आपली किती तीव्र श्रद्धा, निष्ठा आहे, या गोष्टींवरती आपण बघू शकतो किंवा समजू शकतो. आणि
तो अनुभव घेऊ शकतो की या कठीण परिस्थितीमध्ये, प्रसंगामध्ये सुद्धा आपण भगवंतांना विसरूच शकत नाही. आणि जेव्हा आपण भगवंतांना विसरू शकत नाही, तर भगवंत आपल्याला विसरत नाही. त्यामुळे आपण हा जेव्हा कधी आपल्या आयुष्यामध्ये असे कठीण प्रसंग असतात, म्हणजे कुंती महाराणी आपल्याला ऍक्च्युअली सांगतायत की कशा प्रकारे आपण जर भगवंतांचा आश्रय घेत राहिलं तर कुठलीही गोष्ट आपल्याला आपण फेस करू शकतो. असं नाही की आपल्या आयुष्यामधून हे कठीण प्रसंग जातील, पण त्या प्रसंगांना कशा प्रकारे आपण सामोरे जाऊ शकतो ही शक्ती भगवंत आपल्याला देतात. आणि केवळ कुंती महाराणीच नाही, म्हणजे आपण आता मगाशी आपण जे विचार पाहिले की ध्रुव महाराज आहेत, प्रल्हाद महाराज आहेत, श्रील प्रभुपाद आहेत. श्रील प्रभुपादांच्या आयुष्यामध्ये काही असे सोपे गोष्टी नव्हत्या. म्हणजे ज्या प्रभुपादांनी ज्या प्रकारे या वयाच्या 70व्या वर्षी अमेरिकेत जाणं, कार्गो शिपमध्ये, त्याच्यामध्ये हार्ट अटॅक येणं, स्ट्रोक येणं, या सर्व गोष्टी सोप्या नाही आहेत. आपण आपल्या वयाच्या 70व्या वर्षी बारामती पासून मुंबई किंवा मुंबई पासून बारामती येणं हे आपल्यासाठी खूप कठीण होईल. आताच कठीण असतं. पण याच्यामध्ये जर आपण भगवंतांचा जो काय म्हणतात प्रेझेन्स जो आहे, तो प्रेझेन्स जर बघितला दर गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, तर आपल्याला संपत्तीच मिळेल. दॅट इज हाऊ इट इज. हरे कृष्ण. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंड. खूप छान उद्बोधक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये जे प्रॅक्टिकल चॅलेंज येतात तर ते कशा पद्धतीने आपण त्याला फेस करू शकतो यावर तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद त्याबद्दल. तर प्रभूजी, माझा एक प्रश्न असा होता की तुम्ही सांगितलं की कधी कधी कसं होतं की आपल्या आध्यात्मिक इच्छेमध्ये पण आपली भौतिक इच्छा असू शकते. तर बराच वेळा असं होतं किंवा असू शकतं की कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण जेव्हा आध्यात्मिक गोष्ट करतो तर त्याच्या मागे भरपूर काही गोष्टी असू शकतात आंतरिक, की ज्याची जाणीव खूप कमी आपल्याला होते. की कधी कधी म्हणजे एखाद्याला कधी कुणाला मार्गदर्शन देतो किंवा कुणाला काही सांगतो किंवा आपण घेतो तर त्याच्यामध्ये ना बऱ्याच वेळा असं असू शकतं की मी जे चाललोय किंवा चालले ते योग्य ट्रॅकवर आहे आणि जे गुरु महाराजांनी जे प्रिन्सिपल दिलेलं आहे त्याच्यावर चाललेले आहे. तर अशा वेळेस असं आपण फुल कन्व्हिन्स असतो त्या गोष्टीवर. आणि तुम्ही जसं म्हणाला की आपल्याला काही हे आल्यानंतर आपण वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्यावं किंवा शरणागत व्हावं. तर ज्यावेळेस आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे याची जाणीव आपल्याला होते त्यावेळेस ते खूप इझी असतं की विचारणं, गायडन्स घेणं. पण ज्यावेळेस आपल्याला वाटतं की नाही मी बरोबर योग्य ट्रॅकवर आहे आणि त्यावेळेस आपण एवढे फ्लेक्झिबल पण राहत नाही की असं पटकन कोणाचं हे करणं, ऍक्सेप्ट करणं. तर अशा वेळेस आपण त्या ट्रॅकवर चालण्यासाठी योग्य अशा तर स्वतःमध्ये कसं आपण बदल केले पाहिजेत किंवा कसं त्याला कसं पाहिलं पाहिजे त्या गोष्टीला. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, थँक्यू. तर तुमच्या प्रश्नामध्येच तुमचं उत्तर आहे माताजी. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही एक शब्द वापरला की आपण फ्लेक्झिबल नसतो. बरोबर आहे. सो हाच एक महत्वाचा भाग आहे की की विनम्रता काय. विनम्रता म्हणजे केवळ आपण आपलं स्वतःचं ऐकणं असं नाहीये. विनम्रता म्हणजे कोणीही आपल्याला येऊन सांगू शकतात आणि तो फीडबॅक जो आहे किंवा जो काही सांगतील त्या गोष्टीचा ऍटलिस्ट एक्नॉलेज करणं आणि त्याच्यावरती मनन करणं हे फार महत्वाचं आहे. कधी कधी म्हणजे वरिष्ठ सांगतात किंवा जे आपल्या बरोबरचे असतात, इक्वल्स असतात, म्हणून असोसिएशन दोन व्यक्तींचं खूप फार महत्वाचं असतं. एक म्हणजे जे आपल्या बरोबर आपले वरिष्ठ आहेत, दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते म्हणजे आपले इक्वल्स. जेव्हा आपण आपल्या इक्वल्स बरोबर आहोत आणि त्यांच्याकडनं जेव्हा मार्गदर्शन घेतो किंवा त्यांच्याकडनं फीडबॅक येतात तेव्हा ते डायरेक्ट फीडबॅक असतात बऱ्याच वेळेला आणि आपल्याला एक प्रकारची हिंट मिळते. जेव्हा आपल्याला अशा प्रकारचे फीडबॅक रेग्युलरली वेगवेगळ्या ठिकाणनं येतात तेव्हा आपण अलर्ट होणं गरजेचं आहे की आपले अँटेना त्यावेळेला उभे राहिले पाहिजे. अरे काहीतरी गडबड आहे, आपण काहीतरी ऍटलिस्ट आपलं परसेप्शन जे आहे, लोकांच्या आपल्याबद्दल जे परसेप्शन आहे
त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी बदल करण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. आणि कधी कधी या गोष्टीमध्ये समोरच्याचा गैरसमज पण असू शकतो. तर जेव्हा आपण सिनियर्स कडनं मार्गदर्शन घेतो रेग्युलरली, त्यांच्याशी डिस्कस करतो, किंवा आपले जे खास मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, जे आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे खरोखर वेल विशर आहेत, असं नाही की समवयीन फक्त आहेत, नाही, पण जे खरोखर वेल विशर आहेत, ज्यांच्याशी आपण ओपनली बोलू शकतो, त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घेऊ शकतो, की त्यांना विचारू शकतो की तुम्हाला काय वाटतं की मी जेव्हा असं वागतो किंवा वागते किंवा मी या प्रकारे सेवा करताना माझ्या मनात असे विचार येतात, तेव्हा काय केलं पाहिजे. ऍक्च्युली हा अवेअरनेस जो आहे ना, की सेवा करताना मला काहीतरी माझं एक अल्टेरियर मोटिव्ह आहे माझ्यामध्ये, असं जर आपल्याला वाटत असेल, तर एक तर आपण लगेच मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे की हा अल्टेरियर मोटिव्ह आहे. पण तो ऍक्च्युली तुम्हाला अवेअरनेस येतो ना, त्याच वेळेला तुम्हाला दॅट इज अ फर्स्ट सक्सेस ऍक्च्युली, की माझ्यामध्ये काहीतरी गडबड आहे, की मी करताना सेवा करताना काहीतरी वेगळा विचार करतोय किंवा वेगळा विचार करते. तर त्यावेळेला म्हणजे एक सिम्पटम्स असतो, म्हणजे आपल्याला ताप येतो, त्याला अगोदर काही ना काही सिम्पटम्स यायला लागतात ना, की डोकं दुखतंय, पाठ दुखते, गुडघे दुखतायत. ते हे जेव्हा सिम्पटम्स दिसायला लागतात ना, त्याला ताबडतोब आपण जर डॉक्टरचा आश्रय घेतला, डॉक्टरकडे गेलो, तर आपल्याला लगेच त्याची उत्तरं मिळायला लागतात आणि त्याच्यावरती लगेच मेडिसिन्स मिळू शकतात. आणि आपण आणखीन त्याच्यामध्ये वाढत जाऊ शकतो. प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा आपल्याला ही अशी जाणीव व्हायला लागते, आपण काय म्हणतो ठीक आहे होऊन जाईल. आणि खास करून आध्यात्मिक मार्गामध्ये असताना, आणि खास करून आपण जेव्हा थोडे अनुभवी आहोत, तर आपल्याला वाटतं हा ठीक आहे होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही, आणि आपण निग्लेक्ट करतो या गोष्टींसाठी. सो इट इज बेटर की अशा जेव्हा विचार येतात, जेव्हा असं वाटतं, तेव्हा एक प्रकारे डिस्कशन करणं, आपले जे बरोबरचे खास आपले चांगले आहे, जे त्यांच्याशी आपण बोलू शकतो ओपनली, किंवा जे सिनियर्स आहेत त्यांच्याकडनं आपण असे मार्ग, सो ऍटलिस्ट अशी काही भक्त आपल्या आजूबाजूला असणं आवश्यक आहे, जे आपले वर रिअल वेल विशर फॉर अस, आणि जे केवळ आपली स्तुती नाही करणार आहे, नाही नाही तुम्ही छान करताय फक्त, केवळ नाही, पण सिन्सिअरली तुम्हाला मार्गदर्शन केलं की नाही याच्यामध्ये थोडंसं वाटतंय, हे चेंज करायला पाहिजे तुम्ही. तर असं मार्गदर्शन असेल तर आपल्याला आपला जो स्पिरिच्युअल चेक जो म्हणता येईल, तो आपण व्यवस्थित ठेवू शकतो. हरे कृष्ण. माहित नाही मला तुमच्या थँक्यू. प्रश्नाचं उत्तर मिळालं का नाही, पण खूप माझ्या छान मार्गदर्शन दिलं गुरुजी. खूप धन्यवाद. आम्हाला एवढ्या भर पावसात पण म्हणजे असं वाटलं होतं की आता घरी बसून सगळ्यांना झूमवर ऐकावं लागेल, पण घरी राहिले त्यांनाही लेक्चर ऐकायला मिळालं, आणि लाईट नसतानाही इथे लोकेश्वर कृष्ण प्रभूजींनी खूप छान अरेंजमेंट केल्यामुळे लाईव्ह ऐकलेला एक फील येतो. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. हरे कृष्ण, हरे कृष्ण, थँक्यू. आणि कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. एक मिनिट. हरे कृष्ण. दंड प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रभूजी, प्रणाम. आपल्या भरपूर जबाबदाऱ्या असतात, जॉब असतो, बिझनेस असतो, फॅमिलीच्या जबाबदाऱ्या असतात, सोशल काही ठिकाणी आपल्याला अटेंडन्स करायला लागतं किंवा तब्येतीसाठी वेळ द्यायला लागतो. अशा भौतिक गोष्टींसाठी आपल्याला बराच वेळ द्यायला लागतो. त्याच्यामुळं स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीसाठी वेळ कमी मिळतो. तर आपल्या ह्या ज्या भौतिक ऍक्टिव्हिटीज ज्या करतो, त्या पण स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी होतील याच्यासाठी आपण कसा माइंडसेट ठेवला पाहिजे, किंवा काय आपला हे त्याचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे की त्या आपण स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज धरल्या जातील, मग तो पण वेळ आपला स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये धरला जाईल. ओके. सो फार छान प्रश्न आहे आणि फार प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट आहे याच्यामध्ये. जे फॉर एक्झाम्पल आपण काम करतो, आता मी स्वतः भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये, पण प्रत्येकाला असा अनुभव मिळू शकत नाही, अपॉर्च्युनिटी मिळणार नाही की तुम्हाला एखाद्या स्पिरिच्युअल प्रोजेक्टमध्येच काम करायला मिळेल. तर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये काम करत असाल कुठेही, सो ह्याच्यावरती सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे की ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही हे का करताय. आणि
ह्याचे जे फळ आहे तुम्हाला हे कार्य केल्यामुळे जे तुम्हाला जे फळ मिळत आहे ते फळ तुम्ही कसं वापरताय. म्हणजे तुम्हाला भरपूर पैसा मिळतोय आणि त्या पैसा मिळतोय आणि तुम्ही त्या पैशाचा कशा प्रकारे वापर करताय हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही भक्तीमध्ये किंवा भक्तिमय सेवेमध्ये त्याचा वापर करताय किंवा तुम्ही केवळ आपल्या आनंद भोगण्यामध्ये त्याच्यासाठी वापर करताय, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्यामुळे कुठलंही कार्य म्हणजे तो जॉब असोल किंवा आपले सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असतात, तर काही काही गोष्टी आहेत की आपल्याला आपले कर्तव्य म्हणून करावी लागतात. पण ते कर्तव्य करताना एक तर आपल्याला हा विचार असला पाहिजे की ज्या लोकांना आपण भेटतोय, फॉर एक्झाम्पल तुम्ही आपल्या नातेवाईकांना भेटताय, तर त्याच्यामध्ये तुम्ही नातेवाईकांना कशा प्रकारे भगवंतांना जवळ आणण्याचा प्रयत्न करताय का त्यामध्ये, ह्याच्याबद्दल तुम्हाला विचार करणं आवश्यक आहे. हा? जर तुम्ही तो विचार करत असाल आणि त्याच्यासाठी त्या दृष्टीने तुम्ही काही त्याच्या पुढे मार्ग अवलंबतायत, किंवा चला त्यांना काही आपण पुस्तकं देऊया भगवंतांच्या किंवा त्यांना आपल्या प्रोग्रामसाठी बोलवू शकतो आपण का कुठल्याही प्रकारे, किंवा त्यांच्यासाठी आपण केवळ एक प्रसाद तरी घेऊन जाऊ शकतोय का. सो हा पण जेव्हा त्यांना प्रसाद देतोय तेव्हा ती मीटिंग जी होते, ती मीटिंग आहे ही तुमच्यासाठी एक भक्तिमय सेवा होऊन जाते. हे सिंपल गोष्टी आहेत की ज्या म्हणजे आपल्याला वाटतं की अरे खूप काही कठीण मोठं काय करायला पाहिजे, असं काही गरज नाहीये. पण त्याच्यामध्ये आपण भगवंतांना कशा प्रकारे जोडू शकतो, त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये आपण भगवंतांना कशा प्रकारे जोडू शकतो, हे जर आपण विचार करत असो, कधी कधी आपल्याला शक्य होईल किंवा कधी नाही होणार, पण निदान विचार तरी करत असो, तर आपला आपला कॉन्शियसनेस जो आहे हा भक्तिमय कॉन्शियसनेस आहे त्यावेळेला. त्यामुळे कमीत कमी म्हणजे मानसिक दृष्ट्या तरी सुद्धा आपण हा विचार करत असला की हे कार्य करताना आपण भगवंतांना कशा प्रकारे प्रसन्न करू शकतो, आणि जी लोक आपण भक्तीमध्ये जोडलेली नाही आहेत अशा लोकांना सुद्धा आपण कशा प्रकारे त्याच्यामध्ये जोडू शकतो, हा जर विचार केला तर प्रत्येक गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये, प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपण भगवंतांच्या सेवेमध्ये वापरतोय, किंवा प्रत्येक वेळ जो आहे तो भगवंतांच्या सेवेत. याचा अर्थ असा नाही की आपण ज्या मेन आपले ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, आध्यात्मिक रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदाऱ्या आहेत, त्या निग्लेक्ट शक्यतो करू नये. म्हणजे त्याच्यासाठी मग खूप जास्त होत असेल बाकीच्या जबाबदाऱ्या, तर कशा बॅलन्स केल्या पाहिजे त्याच्यासाठी मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे की आपलं आयुष्य कशा प्रकारे आपण बॅलन्स केलं पाहिजे, जेणेकरून आपण भक्तांच्या संघामध्ये पण आहोत आणि बाकीच्या जबाबदाऱ्या पण करू शकतो. कारण अल्टिमेटली भक्तांचा संघ आहे, एकत्र येऊन आपण जेव्हा भक्तांबरोबर राहतो, जप करतो, सेवा करतो, तर त्याचा जो ही आपली नरिशमेंट आहे, जर ती नरिशमेंट आपल्याला नसेल मिळत तर आपण बाहेर काय देऊ शकणार नाही. त्यामुळे टेकिंग दिस शेल्टर ऑफ द डिवोशनल सर्व्हिस, आध्यात्मिक भक्तीचा जो मार्गासाठी मधून आपण जो आश्रय घेतोय, तो आश्रय कधीही आपल्याकडनं सुटला नाही पाहिजे. तर तो आपला एक जर असेल तर देन या बाकीच्या गोष्टी आपण करणं आवश्यक आहे. त्यामुळे कमीत कमी आपले सगळ्यात मेन रिस्पॉन्सिबिलिटी आहे जी आपले गुरु महाराजांबद्दल पण आपण जी दिलेली आहे कमिटमेंट, ते म्हणजे आपली साधना, बेसिक 16 राऊंड्स, या फाउंडेशनल गोष्टी तरी कमीत कमी व्यवस्थित झाल्या तर मग बाकीच्या गोष्टी आपण त्या व्यतिरिक्त करू शकतो. थँक्यू प्रवीण. हरे कृष्ण. थँक्यू. ओके. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. आज तुम्ही सगळी म्हणजे ते 6 जे अंग आहेत भक्तीचे, कशा प्रकारे क्लेशग्नी, सुदुर्लभा वगैरे याच्याबद्दल खूप डिटेल आणि प्रॅक्टिकल आपल्या जीवनामध्ये भक्तीमध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत, किंवा शेवटचा जो मुद्दा होता मूढता, म्हणजे त्यानंतर त्याच्या अगदी शेवटी स्लीप बद्दल, स्पिरिच्युअल स्लीप आणि आपली फिजिकल स्लीप, त्याच्याबद्दल अतिशय डिटेल ज्या आत्ता जाणवणाऱ्या समस्या आहेत, जे थोडेसे काही काळ आलेले भक्त आहेत आणि थोडे सेटल झालेले आहेत, काही वर्ष भक्तीमध्ये घालवलेले आहेत, अशा भक्तांच्या जीवनातले ह्या प्रॅक्टिकल समस्या आहेत, त्याच्याबद्दल खूप छान मार्गदर्शन मिळालं प्रभूजी. त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आपण पारंपरिक पद्धतीने आपल्या प्रभूजींचे 3 वेळेस आपल्याला या सुंदर मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त करूयात. 3 वेळेस हरिबोल बोल.
हरी बोल, हरी बोल, हरी बोल. थँक्यू प्रभूजी. थँक्यू सो मच. एवढ्या पावसामध्ये तुम्ही सर्वजण आलात आणि मला उत्साह दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. थँक्यू. खूप खूप फायद्याचं ऐकायला मिळालं प्रभूजी आम्हाला. थँक्यू. हरी हरी बोल. हरी बोल, धन्यवाद धन्यवाद. हरी बोल, हरे कृष्ण. हरे कृष्ण.